नमस्कार मित्रांनो, मी उपेश तुमचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपला मुद्दा आहे मोटरसायकल। मित्रांनो, आजच्या जगात आपण बघतो की मोटरसायकल ही एक माणसाची आवड आहे। मोटरसायकलमुळे खूप सारे गोष्टी शक्य होत आहेत। खरंच मित्रांनो, मोटरसायकल असणं खूप गरजेचं आहे। आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी हे माध्यम खूप सोयीस्कर आहे। हवे तेव्हा आपण कुठे जाऊ शकतो, कॉलेजवर वेळेवर पोहोचता येते, ऑफिसला वेळेवर पोहोचता येते। मित्रांनो, आपण बघतो की आजकाल मार्केटला नवनवीन मोटरसायकल येत आहेत आणि माणसंही त्याच्या आवडीनुसार गाडी घेत असतात। आजकाल तर मोटरसायकलचं प्रमाण खूप वाढलं आहे। रस्त्यावर निघाले की चालायला जागा उरत नाही। मोटरसायकलचा हॉर्न, त्यातून निघणारा धूर हा आपल्या जीवाला धोकादायक आहे। मोटरसायकलचं एवढं प्रमाण वाढलंय की एका घरामध्ये 3-4 मोटरसायकल आहेत। मित्रांनो, विचार करा, एका घरामध्ये जरी 3 बाईक असल्या तर जगभरात किती मोटरसायकल असतील आणि त्यामधून किती धोरण निघत असेल। मित्रांनो, जेवढी मोटरसायकल चांगले आहे त्यापेक्षा दुपटीने वाईट सुद्धा आहे। बाईकमुळे किती घर उद्ध्वस्त झाले आहे। आपण रोज बातम्यांमध्ये अपघाताचे न्यूज ऐकत असतो। ऍक्सिडेंट झाला की काही तर दुर्दैवाने जागीच मृत्युमुखी पडतात, कोणी हातपाय मोडून बसतात तर कोणी डोके फोडून असतात आणि याचा परिणाम त्याच्या परिवारावर होतो। आणि याचं मेन कारण म्हणजे मोटरसायकलचा वेग। आपण रस्त्याला बघतो की मोटरसायकलवाले किती वेगाने जात असतात आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे दारू पिऊन मोटरसायकल। माणूस दारू पिऊन गाडी चालवायला लागला की त्याला गाडीचा तोल सांभाळता येत नाही, तो तर पडतो, त्याच्यासोबत समोरून येणाऱ्या वाहनाला सुद्धा हानी पोहोचवतो। आजकालची पोरं तर शायनिंग म्हणून गाडी पळवतात आणि अपघात करून घेतात। मित्रांनो, काही गरज आहे का स्वतःहून नुकसान करून घेण्याची? मित्रांनो, मोटरसायकल कामासाठी वापरा आणि होईल तितकी कमी वापरा। दूरच्या प्रवासासाठी मोटरसायकल वापरा आणि मोटरसायकल सावकाश चालवा। घरी आपली माणसे वाट बघत आहेत याचा विचार करा। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मोटरसायकल सावकाश चालवा। चला तर मग असेच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू। बाय, जय हिंद।